नमस्कार. नमस्कार. तुम्ही आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रचार करताय नगराध्यक्षपदासाठीचा. तर इथल्या लोकांच्या समस्या तुम्ही जाणून घेतल्या का? इथल्या लोकांची समस्या काय आहे आणि प्रतिसाद कसा आहे? तर इथल्या लोकांची प्रमुख समस्या ही जी मनाला जाणवली ती आहे बाजारपेठेची. म्हणजे आधी जेव्हा मी लहान होते तेव्हा इथल्या बाजारपेठा फार फुललेल्या असायच्या. म्हणजे अगदी दुकानं असतील किंवा रोडवरती बसणारे आपले भाजीपाला विक्रेते असतील तर सगळ्यांकडे गिऱ्हाईकांची आवक जावक मला नेहमीच दिसायची. पण आता जे मी चित्र बघतेय ते फार वेगळं आणि भेडसावणारं आहे. म्हणजे पहिलं जी लोकांची आवक जावक होती ती 50% कमी झाली आहे असं मी म्हणू इच्छिते. तर त्याच्यामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम आहे, तर लोकांना का असं वाटतंय, तर आपल्याला पहिलं म्हणजे आवक जावक वाढवावी लागणार आहे. पहिलं मंचर एक केंद्रस्थान होतं, अगदी तालुक्याचं केंद्रस्थान होतं असं पण म्हणू शकतो. पण आता जागोजागी बाजारपेठा झाल्यामुळे इथली आवक जावक कमी झाली आहे. तर आपल्याला मेन म्हणजे मंचरमध्ये सुविधा ज्या आहेत, आपण गरजांवरतीच अजून संघर्ष करतोय, तर त्याच्यापेक्षा आपण सुविधा जेव्हा वाढवू तेव्हा आपोआप आपली आवक जावक येणार आहे. आता मी मध्येच प्रश्न मांडला होता स्वच्छतागृहाचा. जर निघोटवाडीवरनं लोक येत आहेत, जर पारगाववरनं लोक येतात, जर लाखनगाववरनं लोक येतात, तर त्यांना एक बेसिक स्वच्छतागृह तर पाहिजेच. म्हणजे जर आपण एक्सपेक्ट करतोय की लोकांनी यावं जावं तर त्याच्यासाठी हे सगळं मूलभूत सुविधा मंचरमध्ये प्रोव्हाइड करणं ही आपली किंवा नगरपंचायतीची म्हणू शकतो मी ती जबाबदारी असेल. तर त्याच्यासाठी जसं बाबांनी मागेही वक्तव्य केलं होतं, मी निवडून आल्यावरती तुमच्या आशीर्वादाने जर मी निवडून आले तर एका महिन्यातच आम्ही ती बाजारपेठेचं सोल्युशन हे तिथे प्रोव्हाइड करू. कारण की त्याचा प्रॉब्लेमही तिथे आहे, सोल्युशनही तिथे आहे मेन म्हणजे. आणि तिथे सगळ्यांनी सामंजस्यपणा जर दाखवला, एकदम स्ट्रॅटेजी प्लॅन करून आपण तिथला तो प्रॉब्लेम एका महिन्यातच सॉल्व्ह होणारा आहे तो, असं मी सांगू इच्छिते. जे बाजारपेठेत येणारे लोकांशी आम्ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाहीये, म्हणून आम्हाला या उभे बाजारपेठ किंवा आडवे बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी येत नाही. मग त्याची पण तुम्ही उपाययोजना कशी करणार? अगदीच. मागेही मी पार्किंगचा जो प्रश्न होता, मला खूप प्रभागातली लोकांनी तो माझ्या नजरेत आणून दिला आहेच ऑलरेडी. तर त्याच्यासाठी आपण एक डेडिकेटेड पार्किंग स्पेस हे ऑर्गनाईज करू शकतो किंवा मल्टीलेवल पार्किंगची सुविधाही आपण तिथे नगरपंचायतीच्या मार्फतीने तिथे आपण अवेलेबल करून देऊ शकतो. ऑर्गनाइज्ड डेडिकेटेड स्पेस असेल तर आपली लोक तिथे पार्किंग लावून बाजारपेठेमध्ये स्वतंत्र फिरू शकतात. त्याच्यामुळे पार्किंगचा प्रश्न आपला मार्गी लागू शकतो, ट्रॅफिकचा प्रश्न मार्गी लागू शकतो. म्हणजे एक सुविधा तुम्ही दिली लोकांना तर त्याच्यामुळे अवतीभोवतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचंही निवारण होणार आहे. त्याच्यामुळे पार्किंगचा तर प्रश्न नक्कीच माझा प्रायोरिटीवरती राहणारच आहे. याच प्रभागातली अजून एक समस्या, मागे पण राजभाऊंनी या विषयावरती आवाज उठवला होता की या ठिकाणी जी मुलींची शाळा आहे त्या ठिकाणी पडीक जागा आहे, त्या ठिकाणी सिटी सर्वेचं ऑफिस किंवा इतर काही शासकीय ऑफिस आणून ही बाजारपेठ नव्याने खुलवता येईल असं त्यांनी संकल्पना मांडली होती. त्याबाबत तुमची त्या संकल्पनेबाबत तुमचं मत काय? नाही, निश्चितच ती चांगलीच संकल्पना आहे. आणि जर मी त्या पदावरती बसले तर माझी ही ती संकल्पना पुढे नेण्याचे तेवढेच प्रयत्न असतील जेवढे बाबांचे होते. कारण की तो जो प्रकल्प आहे जो बाबांनी मांडला आहे त्याच्यामुळे निश्चितच लोकांची आवक जावक वाढणार आहे. तिथलं आपलं आपण जे म्हणतोय सातत्याने, मी म्हणते की मंचरला पुन्हा आपल्याला केंद्रस्थान बनवायचं आहे, तर त्याच्यासाठी हे प्रयत्न हे अथकच ठरणार आहेत. एक राजकीय प्रश्न ताई तुम्हाला विचारू इच्छितो की तुम्ही आता नगराध्यक्षपदासाठी आम्हाला उमेदवार मंचरकरांना दिसताय, पण याच्यानंतर तुम्ही राजकीय वारसा वडिलांचा कसा पुढे चालवणार आहेत? तुम्ही आम्हाला यापुढे पण तुम्ही नवीन पिढी दिसेल का राजकारणात? निश्चितच. कारण की कसं आहे, राजकीय वारसापेक्षा मी म्हणेल त्यांचा समाजसेवेचा वारसा तो माझ्या अंगात आहे. कारण की माझं जे मी शिकत होते, PhD बायोटेक्नॉलॉजी शिकते आहे मी, तर त्याच्यामधनं माझा तेवढाच एक हेतू होता की मी लोकांसाठी काहीतरी नवीन संशोधन करेल आणि त्याच्यातनं लोकांना काहीतरी माझी सेवारूपी तिथे देऊ शकेल. म्हणजे एखादं अँटीबायोटिक असेल जे माझ्या मार्फत मी त्यांना एक इन्व्हेन्शन करू शकते ज्याने लोकांचं भलं होईल, तर तेच मी इथे करणार आहे. म्हणजे माझ्याकडनं जी लोकांची सेवा होईल, जिथपर्यंत होईल तिथपर्यंत निश्चितच मी करत राहील. भाऊ, ताई आता म्हटल्याप्रमाणे की तुमचा समाजसेवेचा वारसा ते पुढे चालवणार आहे, याच्यावरती तुमचा एक वडील म्हणून त्याला कसा आशीर्वाद असेल आणि तुम्ही त्यांचं राजकीय भविष्य कसं बघता? आज एक प्रकारे ज्या वेळेस मी माझ्या मुलीला एक मोठी रिस्क घेऊन आज तिचं शिक्षण पाहता, तिची गरज समाजाला जशी आहे तशी देशालाही गरज आहे. कारण ती ज्या विभागामध्ये शिकते ते बायोटेक्नॉलॉजी सारखा विषय आहे. MSc बायोटेक्नॉलॉजी झाली आणि त्यामध्येच ती PhD करते. संशोधनात्मक काम तिचं चालू आहे. माणसाच्या बॅक्टेरियावरती संशोधन ती करते. तिचे प्रॅक्टिकल पूर्ण झालेले आहेत, थिसिस लिहिण्याचा बाकी आहे आणि तिचं वय वर्ष आता 28 चालू आहे.
आणि मोठ्या धाडसानं केवळ मी माझं गाव केंद्रस्थानी मानून या गावाला आता उच्च शिक्षित आणि तरुण रक्ताची का ज्यांना पुढची काहीतरी दृष्टी आहे अशा मुलांनी राजकारणात यावं या उद्देशाने मी माझ्या मुलीला राजकारणात म्हणण्यापेक्षा माझ्या गावच्या सामाजिक जडणघडणीमध्ये आणि पुढच्या गावच्या भवितव्यासाठी राजकारणात उतरवलेलं आहे. पण काही मंडळी जाणीवपूर्वक आता तिचं वय झालं, तिचं लग्न होऊन जाणार, उद्या ती लग्न करणार, मग काय होणार, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण करतायत. पण आज तुम्ही जर पाहिलं समाजामध्ये ज्या उच्च शिक्षित मुली आहेत त्या शक्यतो 30, 32, 35 वर्ष वयापर्यंत काहींचे लग्न होत नाहीत आणि त्यानंतर सुद्धा त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. कारण पुढची पिढी ही स्वतः निर्णय घेण्याची योग्य बनवलेली आहे. ज्यावेळेस मी माझ्या मुलीला उच्च शिक्षण दिलं त्यावेळेस ती निर्णयक्षम झालेली आहे. तिच्या आयुष्याचे निर्णय ती घेऊ शकते इथपर्यंत तिला ज्ञान आलेलं आहे. आणि भविष्यामध्ये आजही काही मुलींचे लग्न पहा ज्या राजकारणामध्ये आहेत 30, 32, 33, 34 वर्ष झालेले बिगर लग्नाचे आहेत, त्याही फिरतात, लोकांनी त्यांनाही स्वीकारलेलं आहे. मग आमच्या मुलीच्या संदर्भात लोकांना असे का प्रश्न पडावेत. आणि जर फार काही लोकांना घाई झाली असेल तर उद्या तालुक्यात सुद्धा चांगली मुलं आहेत, उच्च शिक्षित मुलं आहेत. किंवा काही मुली तुम्ही पाहिलं की नवरा मुंबईमध्ये सर्व्हिसला आहे, त्या बिचाऱ्या घरी सासू सासऱ्यांचा सांभाळ करतायत, गावात शेती पाहत आहेत. काही मुलींचे मेस्टर परदेशात आहेत, ते त्या ठिकाणी किंवा घर सांभाळत आहेत, गावी राहत आहेत. मग अशा प्रकारे उद्या त्यांच्या आयुष्याच्या तोडजोडीत त्यांना करू द्या. कृपा करून त्याच्यामध्ये वैयक्तिक जीवनाला फार काही प्रश्नांना महत्त्व देण्यापेक्षा आज तिच्या शिक्षणाकडे, तिच्या अभ्यासाकडे आणि तिच्या दृष्टिकोनाकडे लोकांनी पाहावं. आणि मंचरची अस्मिता, मंचरचा स्वाभिमान आणि मंचर नगरपंचायत नवीन झालेली आहे, त्या नव्या होणाऱ्या जो काही DP प्लॅन आहे त्या प्लॅनची रचना करण्यासाठी अशा उच्च शिक्षित आणि निष्कलंक नवीन तरुण राजकारणी चेहऱ्याची गरज आहे. तो चेहरा देण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे. देशभरात राजकीय पक्ष वल्गना करतात की महिला सबलीकरण, महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. असे कितीतरी महिला राजकारणात पाहायला मिळतात की ते त्यांनी मुख्यमंत्री पद पण काही राज्यांचं भूषवलेलं आहे. अशाही महिला आपल्या राजकारणात पाहायला मिळतात. मग अशी एक नवीन तरुण महिला, एक तरुणी आपल्या राजकारणात जर प्रवेश करत असताना तिच्या बाबतीत असे विचार विरोधक करत असेल तर त्यांची राजकीय वैचारिक पातळीबद्दल तुम्ही काय सांगा. मुळातच ही सडक्या कुचक्या बुद्धीची आहेत. यांना आजही समाज रचनेमध्ये नवीन तरुण रक्ताला पुढं आणावं. मग त्यामध्ये तरुणी असतील, तरुण असतील. कारण राजकारण्यांना पुढाऱ्यांना एक सवय झालेली आहे, मरेपर्यंत आपण खुर्ची सोडायची नाही. फार काठीवाले तरी देखील यांना खुर्च्या लागतायत. आपण ज्यापर्यंत हलतोय, चालतोय, फिरतोय, मी आज समाज माध्यमांसमोर अनेक वेळा सांगितलेलं आहे. आता मी माझ्या मुलीला पुढं आणलेलं आहे. यापुढे माझा राजकारणात जो सहवास राहील तो तिच्या पाठीमागे आशीर्वादाचा राहील. आणि जी काही सामाजिक भूमिका आहे गावची ती सांभाळण्याचं काम तिच्या पाठीमागे राहून मी करेल. आणि मला वाटतं की जे टीका करणारे पुढारी आहेत त्यांनी सुद्धा तेच करावं की आपल्या तरुण रक्ताला गावातील असेल, कुटुंबातील असेल अशा उच्च शिक्षित तरुणांची आता खऱ्या अर्थानं गावाला, राज्याला, देशाला गरज आहे. कारण आपण पाहतो कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. कायदा तुम्हाला केवळ पुस्तकात दिसतो, समाजात अस्तित्वात येत नाही. म्हणून थोडीशी अशा विचारसरणीची मुलं राजकारणात येणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.